हाय सगळ्यांना नमस्कार, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. सकाळची मॉर्निंग झालेले. आता सध्या 9:30 वाजले. तर आमची सकाळ आज हॉटेलवरतीच आहे. काल होती घरी, आजच्या दिवस. आज शुक्रवार असल्यामुळं लवकर यायचं होतं ना थोडं, मग रात्री गेलोच नव्हतो, घरी इथंच होतं. काय वाघ मारे लय उशीर तुम्ही आज केला. हा नीट झालं का नाही तुम्ही? हा झाला वय. 2 दिवस तुम्हाला आराम करायला दिलत की. आता तुम्हाला 2 दिवस आराम दिलता की. हा फोन वाजतोय. रिंगटोन ठेवलंय आमच्याच गाण्याचं. पण आलं तर आलं, लसणाची आधी पेस्ट करावं लागते. आलं, लसूण, कोथिंबीर, शिजायला घातलेलं आहे. तासाभरात शिजतंय ना. फॅन चालू केलाय का? शिजवायचं चाललेलं. इकडे पाणी गरम करणं मांडलंय. आता सगळी कामाला लागली. पटापटा पटापटा पटा. तर कोथिंबीर मस्तपैकी ताजी चिरून ठेवलेली. मटण तिकडे परतायचं चाललंय. आमच्या भाऊसाहेबांनी इकडे झाला काकींचा मसाला पण घेऊन आल्यात सांगितला होता. रात्री काकींना काही फोन नव्हता केला, पण ह्याला सांगितलं होता येता येता काकीन त्यांना मसाला घेऊन ये. काकींनी 5 किलो मसाला, 1.5 किलो हळद, ओरिजिनल हळद, आणि खोबरा किस नाही आणलं. खोबऱ्याचा किस कुठे होय आत ठेवलाय काय? कुठं खोबऱ्याचा किस दाखवते की तुम्हाला. सगळं ओरिजिनल सामान असतं आपलं. धना पावडर पण ओरिजिनल. काकींचे पीठ सगळे काकींकडूनच आणतो, घरगुती करून. खोबरा किस पण तुम्हाला तर बघितले काकींच्या व्हिडिओमध्ये. त्यांचं सगळं हे असे हळद मसाले वळणा करायचं पण चांगलं घरगुती असतं. मसाला एकदम प्युअर हो, घरी बनवलेला. आणि लय गिरवी न वापरता आपलं साध्या पद्धतीचं मटण जसं आपण घरी खातो तसं होय. लय नाही त्याला असं तेलकट तुपट मसाला लय वापरत बसायचं. बरेच जण म्हणतात तरी तुमचं हे थोडं तेल जास्त होतंय ना मटणाला. आता झाला तेल लावते. बरोबर सांगू, तो गेलाय चिकन आणायला. ओरिजिनल चिकन पण लागतंय ना आम्हाला. खूप चिकन पण लागतं. आज काय मुर्गाचं काय माहित नाही. बघू कसं चाललंय. चिकन आणायला गेलाय आता. बरोबर चला. ज्वारीचं दळण पण दळायला लावावं लागेल आता. ज्वारी हे चाळून मांडा करावं लागेल. लावते थांबा मीच आता. चाळणीने चाळून ज्वारी थोडीशी व्यवस्थित लावावं लागेल. ती वरचं चिमणी चालू आहे त्याच्यामुळे भरा आवाज येतोय. 1 तासाभरात जेवण रेडी होतंय तयार. काय होतं ती धुराने सगळं नाही फॅन चालू केला ना, ते धुराने ह्यानी मग माझं ते डोळं आणि ते मला लगेच हे होतं. एक तर आधी डोळ्याचा प्रॉब्लेम, डोळं दुखतात सारखं. म्हणलं सकाळचा थोडासा एक व्हिडिओ काढून दाखव छोटासा छान असा. इकडचं पण सगळं स्वच्छ करून घेतलंय. तुम्ही तर बघितलं आता. देवाची वातुबत्ती हे केले सगळं. महालक्ष्मीची मूर्ती हे तर डायरेक्ट आपल्या आणलेली होती ह्याच्या दिवशी, लक्ष्मी पूजन दिवशी. आता मस्तपैकी एक फोटो आणायचा आहे ह्याचा जेजुरीवरनं, खंडोबाचा. मस्तपैकी मोठा आणून लावायचा. आपण दुसरं काय नाही. त्या बाय सगळ्यांना छोटासा व्हिडिओ बघा. सगळ्यांना आता कसं रानातलं ह्यातलं काय व्हिडिओ येत नाही, तर कसं घरचं थोडं इकडचं तिकडचं
एखाद्या दिवशी हॉटेलवर राहिले की मग हॉटेलवरच काढलं लागतं. घरी गेल्या माणूस घरचं पण काढतं या. पण काय आता कसं जसं होईल तसं होतं या. झाडून पुसून काढले सगळं मयूरने. त्याला सकाळ सकाळ लवकर लावलं होतं तरी पण असं. बाय, शुभ सकाळ.